गुड मॉर्निंग स्टूडेंट. ज्ञान साधना प्रतिष्ठान परभणी. We are learn the subject of biology, class 12th. In this biology part first, that is botany. In last period, we are learn about the chapter inheritance and variation, and completed the some part of this chapter. Today, we are learn about the autosomal inheritance. Autosomal inheritance. Human somatic cells contains 23 pairs of chromosomes. They can be divided functionally as autosomes and sex chromosomes. The single pair of chromosome is involved in sex determination, that is a sex chromosome, and remaining 22 pairs, these are called autosomes. We are learning earlier class also. तर या ठिकाणी काय बेटा, आता ॲटोसोमल इनहेरिटन्स म्हणजे काय, की ते कॅरेक्टर्स जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असतात. मग ते ट्रान्सफर होत असताना मग ते कशा पद्धतीने ट्रान्सफर होतात, कोणते जीन्स आहेत, ह्याचाही अभ्यास आपण केला. मग ते आपण क्रोमोझोम्समध्ये सुद्धा अभ्यास केला. मग क्रोमोझोम्स जे आहेत ह्युमन बिईंगमध्ये, हे आपल्याला माहीतच आहे. ते किती आहेत, तर ते 23 पेयर्स आहेत, म्हणजे 46 क्रोमोझोम्स आहेत. त्यामधील जे शेवटचं पेयर आहे 23वावं पेयर क्रोमोझोमचं, त्याला आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो. ह्याचा सुद्धा आपण लास्ट पिरियडला अभ्यास केलाय. मग क्रोमोझोम्स कसे आहेत, त्याचा साईज शेप कसा आहे, सेक्स क्रोमोझोमचा अभ्यास केलं, त्याला सेक्स क्रोमोझोम म्हणतात असं आपण म्हणलं. आणि सेक्स क्रोमोझोम जे 23वावं पेयर आहे, ह्याला सोडून जे अदर 22 पेयर्स आहेत, म्हणजे 44 क्रोमोझोम जे आहेत, 22 पेयर्स, ह्या क्रोमोझोम्सला ॲटोसोम्स म्हणतात. हे सुद्धा तुम्ही आधी अभ्यासलेलं आहे. मग हे जे 22 पेयर्स आहेत हे ॲटोसोम्सचे, त्यांनाच ॲटोसोमल इनहेरिटन्स असं म्हणलं. म्हणजे ह्या ॲटोसोम्समध्ये जो बदल घडतो, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे कॅरेक्टर्स जातात, जे ट्रेड्स जातात, त्यामध्ये ॲक्च्युली काय होतं, हेच ॲटोसोमल इनहेरिटन्समध्ये आपल्याला पाहायचं आहे. मग सेम मेंडलने एक्सपेरिमेंट केल्यासारखं डॉमिनंट अँड रेसेसिव्ह कॅरेक्टर, मग ॲटोसोमल इनहेरिटन्सचे मग डॉमिनंट कॅरेक्टर कोणते आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर होते, मग त्यामध्ये काय घडून येतं, त्यात बदल झाला तर कोणते डिसऑर्डर करतात, काय घडतात, हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्याला की ॲटोसोमल इनहेरिटन्स म्हणजे काय. ॲटोसोम्स जे आहेत कंट्रोल अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अदर दॅन सेक्स. हेच बोललं मी तुम्हाला की सेक्स जे ट्रेड्स आहे, म्हणजे सेक्सचं जे लक्षण आहे, हे कॅरेक्टर आहे, ह्याला जर सोडलं तर अदर जे सगळे कॅरेक्टर आहेत, आता ह्याचे कॅरेक्टर्स कोणते, मग तुम्हाला सगळे प्रश्न पडला असेल ॲटोसोम्समध्ये. मग दीज ट्रेड्स आर कॉल्ड ॲटोसोम्स लिंक्ड ट्रेड्स, म्हणजे जे ॲटोसोम्स कंट्रोल करतात आणि ते व्हरायटी ऑफ ट्रेड्स, आणि त्यांना मग आपण ॲटोसोम्स लिंक्ड ट्रेड्स म्हणतो. मग हे कोणते, जसं की आपण पाहतो की कलर्स, हेअर, ब्लड, जे अदर आपले पूर्ण बॉडीचे सेक्शुअल पार्ट जर सोडला तर अदर जे आपले बॉडी जे तयार होते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीचे जे लक्षणं जातात है ना, ते ॲटोसोम्स 22 पेयर्स, हे सगळे ह्यामध्ये काय घडतं, मग हे कोणकोणते व्हरायटीज आहेत, मग ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. मग त्याबद्दल इथं काय घडतं, मग ॲटोसोमल इनहेरिटन्समध्ये काय घडतं, ह्याबद्दल आपल्याला तिथं थोडक्यात माहिती घ्यायची. द ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स अदर दॅन द सेक्स लिंक्ड ट्रेड्स फ्रॉम पॅरेंट्स टू their offsprings through autosomes is called autosomal inheritance. ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर म्हणजे सेक्शुअल
अदर दॅन सेक्स म्हणजे सेक्स जर सोडलं तर जे काही अदर बॉडी कॅरेक्टर्स आहेत जे ट्रान्समिट होतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, हे कॅरेक्टर्स लक्षात येतं का तुम्हाला? मग दी सेक्स लिंक्ड ट्रेट्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढी पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे जे जातात थ्रू कोणाद्वारे जातात? ॲटोसोम्सद्वारे जातात. म्हणजेच त्याला आपण म्हणतो 22 पेअर्स. लक्षात आलं का? आणि ह्यालाच आपण या ठिकाणी म्हणतो ॲटोसोमल इनहेरिटन्स. सो सम कॅरेक्टर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय डॉमिनंट जीन्स व्हाईल सम अदर बाय रेसेसिव्ह जीन्स प्रेझेंट ऑन ऑटोसोम्स. आता हेच तुम्हाला मी सांगितलं की हे जे ॲटोसोम्स आहेत ह्या ॲटोसोम्समध्ये जसं की आता आपण काय ॲटोसोम्स म्हणजे काय म्हणतो आपण ॲक्च्युली जे 22 पेअर्स आहेत आणि हे 22 पेअर्स म्हणजे काय आपण डायरेक्टली अजून पुन्हा तिथेच जातोय कुठे क्रोमोझोम्सकडे. बरोबर आहे. म्हणजे हे 22 पेअर्स म्हणजे हे ॲटोसोम्स जे आहेत ते 22 क्रोमोझोम्स आहेत. म्हणजेच क्रोमोझोम्स म्हणजे क्रोमोझोम्स कसे आहेत 2n आहेत म्हणजे एक पेअरमध्ये है ना. मग त्याच्यामध्ये डॉमिनंट रेसेसिव्ह कॅरेक्टर असतीलच. मग डॉमिनंट जीन्स आणि रेसेसिव्ह जीन्स ह्याद्वारे सुद्धा मग ॲटोसोमल डॉमिनंट आणि ॲटोसोमल रेसेसिव्ह हे सुद्धा ट्रेट्स आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याचं फॉर एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर ॲटोसोमल डॉमिनंट ट्रेट्स जे आहेत जसं की लाईक विडो स्पीक, हंटिंग्टन्स डिसीज हे ॲटोसोमल डॉमिनंट कॅरेक्टर्स म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर जे आहेत यांच्याद्वारे घडणार हे एक सिम्पटम किंवा डिसीज आपल्याला म्हणता येईल. मग रेसेसिव्हमध्ये काय फायनिल क्युटोनिरिया त्याला PKU आपण म्हणतो, कॉस्टिक फायब्रोसिस, सिक्कल सेल ॲनिमिया. सिक्कल सेल ॲनिमिया तर तुम्ही आधी अभ्यासलेलं असे माहीतच आहे. हे सगळे रेसेसिव्ह कॅरेक्टरद्वारे घडणारे हे डिसीज म्हणा किंवा सिम्पटम्स म्हणा है ना. तर हे आपल्या बॉडीमध्ये हे पुढच्या पिढीमध्ये आपल्याला लक्षात येतात दिसतात. म्हणजे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह तुम्हाला माहितीच आहे आपण मेंटलमध्ये पाहिलंच आहे डॉमिनंट कॅरेक्टर कोणते रेसेसिव्ह कॅरेक्टर कोणते. मग ॲटोसोमल डॉमिनंटमध्ये आणि ॲटोसोमल रेसेसिव्हचं एक एक एक्झाम्पल घेऊन आपण याचा अभ्यास करूयात याच्यामध्ये ॲक्च्युली काय होतं. मग हंटिंग्टन्स डिसीजमध्ये काय होतं हे बेटा याच्यामध्ये डिजनरेशन होतं. हे फार रेअर डिसीज आहे, फार क्वचित आपल्याला पाहायला मिळतं. डिजनरेशन ऑफ नर्व सेल्स इन ब्रेन म्हणजे ब्रेनमधील जे नर्व सेल्स हे डिजनरेट होतात किंवा ब्रेकडाऊन होतात आणि अशा प्रकारचे हंटिंग्टन्स डिसीज हे डॉमिनंट ॲटोसोमल म्हणजेच 22 पेअरमधील जे डॉमिनंट कॅरेक्टर आहेत ट्रेट्स आहेत लक्षण आहेत त्यामध्ये काही बदल घडला किंवा त्यात काही डिसीज झाला किंवा त्याच्यामध्ये काही क्रोमोझोम्समध्ये काही नॅचरली काही बदल घडला तर अशा प्रकारची सुद्धा काही डिसीज आपल्याला पाहायला मिळतात असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि रेसेसिव्हमध्ये सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला सिक्कल सेल ॲनिमिया वगैरे तुम्हाला माहीतच आहे. मग आपण एक एक एक्झाम्पल घेऊन आपण पाहूयात ॲटोसोमल इनहेरिटन्स. विडो स्पीक. आता या ठिकाणी पहा बेटा आपण इकडे जाण्याआधी की हे दोन जे डायग्राम दिसत आहेत विडो स्पीक आणि नो विडो स्पीक मग ह्यामध्ये काय डिफरन्स तुमच्या लक्षात असेल. हेअर बघा बेटा यांचे हेअर कसे आहेत. विडो स्पीक हे पहिले जे डायग्राम दिसते याच्यामधली ते तुम्हाला मी दाखवू शकतो. ही डायग्राम बेटा ही डायग्राम याच्यामध्ये हे जे असं अँगल दिसतं इथं समोर हेअरच्या आणि या ठिकाणी असं स्ट्रेट दिसतंय है ना बेटा माथ्यावरती. हाच डिफरन्स आहे याच्यामध्ये. म्हणजे व्हिडिओ स्पीकमध्ये व्ही लाईक शेप दिसतो तुमच्या हेअरच्या टोकावरती भोवयांच्या दोघांच्या वरती है ना आणि इकडं पूर्ण प्लेन दिसतो लक्षात स्ट्रेट लाईन हेअर लाईन आहे ना. तर अशा प्रकारे मग आता याच्याबद्दल आता पाहूयात. मग अ प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन ऑन फोरहेड इज डिस्क्राइब्ड ॲज अ विडो स्पीक. विडो स्पीकमध्ये अशा प्रकारे दिसायला लागतं. इट इज डिटरमाइंड बाय ॲटोसोमल डॉमिनंट जीन. आता हे कोणतं आपण पाहतो विडो स्पीक कशात येतं ॲटोसोमल डॉमिनंट जीन्समध्ये म्हणजे ॲटोसोम डॉमिनंट ट्रेट्समध्ये. डॉमिनंट ट्रेट्सचे तुमच्या लक्षात असेल म्हणजे जे दिसतात ते लक्षणं डॉमिनंट कॅरेक्टर या ठिकाणी डॉमिनंट कॅरेक्टरमध्ये आपल्याला दिसायला लागतं आलं लक्षात. मग डॉमिनंट कॅरेक्टरमध्ये दिसतं म्हणजे याच्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर म्हणजे कोणते होमोझायगस कंडिशनचे आपण म्हणू शकतो की होमोझायगस कंडिशन. तर डॉमिनंट कॅरेक्टर कुठे येतात तर होमोझायगस कंडिशनमध्ये तर डॉमिनंट कॅरेक्टर असतातच बरोबर आहे. पण आता होमोझायगस कंडिशनमध्ये रिसेसिव्ह पण असतात असं नाही आहे डॉमिनंटच असतात. पण या ठिकाणी जे डॉमिनंट कॅरेक्टर आपल्याला दिसतात ते
आणि हायब्रिडसुद्धा आपण पाहतो. हायब्रिड म्हणजे ते दुसऱ्या पिढीकडे गेल्यानंतर आपण पाहतो ते हायब्रिड म्हणजे काय, हेट्रोझायगस कंडिशनचं. मग हेट्रोझायगस कंडिशनमध्ये डॉमिनंट कॅरेक्टर आपल्याला दिसतात, पण हिडन कॅरेक्टर तिथं लपलेलं असतात. मग हे डॉमिनंट कॅरेक्टरमध्ये हे दिसायला लागतात. मग ते सुद्धा आपण याचा अभ्यास केलेला आहे, जसं आपण मेंटलमध्ये केलं आहे सेम तसंच. मग या ठिकाणी काय, इट इज डिटरमाइंड बाय द ॲटोसोमल डॉमिनंट जीन. विडोस्पीक ऑकर्स इन होमोझायगस डॉमिनंट मीन्स कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू हे डॉमिनंट आहे, तुमच्या लक्षात आलं असेल सिम्बॉल पाहूनच. अँड ऑल्सो हेट्रोझायगस, हेट्रो म्हणजे कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, हेट्रोझायगस कंडिशन म्हणजे कसं आहे, हायब्रिड आहे, लक्षात आलं असेल तुमच्या, है ना. हे इंडिव्हिज्युअल्स, ह्या दोघांमध्ये आपल्याला विडोस्पिक्स हे आपल्याला लक्षणं दिसायला लागतात. इंडिव्हिज्युअल्स विथ होमोझायगस रेसेसिव्ह म्हणजे स्मॉल डब्ल्यू हे जिनोटाईपमध्ये हॅव अ स्ट्रेट हेअर लाईन ह्यामध्ये आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी एक क्रॉसिंग झाला असेल ह्या क्रोमोझोम्समध्ये, है ना, आणि त्यामध्ये जर तुम्ही पाहिलात आणि होमोझायगस डॉमिनंट आणि रेसेसिव्ह यामध्ये जर क्रॉसिंग झाली तर आपल्याला ठिकाणी पाहिलं होतं आपण की डॉमिनंट म्हणजे होमोझायगस आणि हेट्रोझायगस हे दोन्ही आणि रेसेसिव्हसुद्धा होमोझायगसमध्ये आपल्याला या ठिकाणी भेटतात असं आपण पाहिलं होतं मागेसुद्धा आपण एक्सपेरिमेंटमध्ये बऱ्याच मेंडलच्या, आहे ना. सेम तसंच आहे बेटा, आलं लक्षात. तर मग या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी डॉमिनंट डब्ल्यू आणि हायब्रिड डॉमिनंट ज्याला आपण कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू हे जर दिसली तर विडोस्पीक यामध्ये लक्षण दिसायला लागतात. म्हणजे त्यांच्यावरती असं व्ही शेपचे हेअर्स तुम्हाला दिसतात, आलं लक्षात. आणि रेसेसिव्ह होमोझायगसमध्ये म्हणजे स्मॉल डब्ल्यूमध्ये हे तुम्हाला विडोस्पीक दिसत नाहीत, म्हणजे स्ट्रेट हेअर आपल्याला दिसतात, नॉर्मल हेअर्स तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागतात. आणि याचे भरपूर तुम्हाला एक्झाम्पल्स पाहायला मिळतील बेटा. बोथ मेल अँड फिमेल हॅव इक्वल चान्स ऑफ इनहेरिटन्स म्हणजे मेल आणि फिमेल दोघांमध्ये होऊ शकतं बेटा. तुम्ही म्हणताल मग सर हे कोणामध्ये होऊ शकतं, आता आपण ह्युमन बीइंगबद्दल पाहतो ना, ह्युमन बीइंग्सबद्दल. मग ह्युमन बीइंग्समध्ये पाहत असताना मग हे कोणामध्ये होऊ शकतं, दोघांमध्ये होऊ शकतं बेटा. मेल आणि फिमेल हे दोघांमध्येही हे लक्षण आपल्याला पाहायला मिळू शकतात. असं काही नाही आहे की मेलमध्येच असेल किंवा फिमेलमध्ये असेल. आता याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल तर तुम्ही विडोस्पीक हे गुगलवरती सर्च केलात तर तुम्हाला बरेचसे असे लाईव्ह एक्झाम्पल्स पाहायला मिळतील हेअर्सचे, आलं लक्षात. आणि तुम्हाला त्याबद्दल अजून अधिक माहिती त्या ठिकाणी घेता येईल. आणि तुम्ही हे सुद्धा तुम्ही गुगलवरती सर्च करत जा. तुम्ही या ठिकाणी घरी आहात आणि आपण व्हिडिओद्वारे आपण या ठिकाणी चॅप्टर्स रीड करत आहात, तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत काही गोष्टी लक्षात नाही आल्या किंवा त्याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ते वर्ड्स किंवा विडोस्पीक एवढं जरी टाकला तर गुगलवरती तुम्हाला त्याबद्दल डिटेल दाखवेल. त्याचे इमेजेस पाहायचे, थोडंसं त्याचं थेरॉटिकल वाचायचं, जेवढं समजतं तेवढं समजून घ्यायचं. या ठिकाणी मी तर सांगितलेलंच आहे, अजून तुम्हाला याच्यामध्ये ज्ञानामध्ये भर पडेल. सो नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे कोणतं, ॲटोसोमल रेसेसिव्ह ट्रेड्सबद्दल. आता ॲटोसोमल रेसेसिव्ह ट्रेड्सचं एक्झाम्पल आहे ना, फायनिल क्युटोनुरिया PKU. आता यामध्ये ॲक्च्युली काय घडतं ते आता आपल्याला पाहायचं आहे. इट इज अन इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर. इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर कॉज ड्यू टू रेसेसिव्ह ॲटोसोमल जीन्स म्हणजे या ठिकाणी जन्मतः नैसर्गिकरित्या मेटाबॉलिक म्हणजे चयापचय क्रिया जे आपले अन्न पचतं वगैरे ह्याच्यामध्ये डिसऑर्डर्स आपल्याला थोडंसं दिसायला लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कुठं, रेसेसिव्ह ॲटोसोमल जीन्समध्ये ह्याच्यामुळे घडतं. आपण वरती डॉमिनंट पाहिलं, आता रेसेसिव्हमध्ये पाहायचं आपल्याला. व्हेन रेसेसिव्ह जीन्स आर प्रेझेंट इन होमोझायगस कंडिशन, हे तर आपल्याला माहीतच आहे. रेसेसिव्ह जीन्स कसे, होमोझायगस कंडिशनमध्ये. मग फायनेलेनिन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम इज नॉट प्रोड्युसन. मग ह्या कंडिशनमध्ये हे PKUमध्ये है ना, म्हणजे रेसेसिव्ह जीन्समध्ये ॲक्च्युली घडतं काय ह्या होमोझायगस कंडिशनमध्ये, तर हे जो एन्झाईम आहे फायनेलेनिन हायड्रॉक्सिलेज, हा जो एन्झाईम आहे हे तयारच होत नाही, हे प्रोड्यूस होत नाही. आणि धिस एन्झाईम इज एसेन्शियल फॉर कन्व्हर्जन ऑफ अॅमिनो ॲसिड फेनेलेनाइन टू ट्रायोसिन. हे कन्व्हर्जन ट्रायोसिनमध्ये अॅमिनो ॲसिड फायनेललायनिन हे जो एन्झाईम आहे याचं कन्व्हर्जन ट्रायोसिनमध्ये जे होतं हे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, फार इसेन्शियल आहे एन्झाईम. मग नसेल तर काय होईल मग, ड्यू टू अब्सेन्स. मग इथं अब्सेन्स होणारच आहे कारण हे प्रोड्यूस होत नाही, आपण वरतीच पाहिलं. मग जर प्रोड्यूस होत नसेल त्याची ॲक्च्युली काय होतं, ड्यू टू अब्सेन्स ऑफ दिस एन्झाईम फायनेलेनिन इज नॉट कन्वर्टेड इंटू ट्रायोसिन. आता हे तर लक्षात आलेलंच आहे, हे जर कन्वर्जन होणारच नाही कारण तयारच होत नसेल तर. हेच यामुळे काय होतं, हे जो
phenylalanine and its derivatives are accumulated in blood and cerebrospinal fluid. मग हे काय काय करतात, ब्लडमध्ये आणि सेरिब्रोस्पायनल फ्लूइड म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जो आहे ना, आपल्या डोक्यामध्ये, त्याच्या आपल्या ब्रेनच्या सराउंडिंगमध्ये, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड जे आहे आपला यांच्या सराउंडिंगमध्ये जो फ्लूइड असतो त्यामध्ये हे काय होतं, हा एन्झाईम जो प्रोड्यूस होतो लक्षात, जो जास्त जर झाला तर त्या ठिकाणी ते या ठिकाणी काय करतात, त्याला थोडंसं हार्मफुलनेस करतात. मग त्यामध्ये ॲक्युमुलेट होतं, म्हणजे त्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं. त्यामुळे काय होतं ते आपल्याला पाहायचं आहे. इट्स अफेक्ट्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड कॉजेस मेंटल रिटार्डेशन. म्हणजे ब्रेनची डेव्हलपमेंट होत नाही. हे जर एक्सेस झालं तर त्या ठिकाणी जातात, आणि एक्सेस अजून झालं तर, जास्त झालं तर हे जर फिनायलालाइन जे आहे हे युरिनमध्ये सिक्रेट होतं. म्हणजे युरिनमध्ये सुद्धा तुम्हाला दिसायला लागतं, युरिनमध्ये सुद्धा जे फिल्ट्रेशन होतं त्यामध्ये सुद्धा युरिनद्वारे ते बाहेर पडतं एक्सेस झाल्यावर, जास्त झाल्यावर. पण जेव्हा असतं बॉडीमध्ये त्यावेळेस ते ब्रेनमध्ये जातं. ब्रेनमध्ये कुठं, ब्रेन आणि तुमचं जे स्पायनल कॉर्ड वगैरे आहे त्याच्यामध्ये जे फ्लूड आहे ना, याचासुद्धा तुम्ही अभ्यास केला असेल. मग त्या फ्लूडमध्ये हे जातं हा एन्झाईम, आणि हा जर एन्झाईम त्या ठिकाणी गेला तर ब्रेनची डेव्हलपमेंट होत नाही. म्हणजे या ठिकाणी मेंटल रिटार्डेशन येतं. म्हणजे मेंटली रिटार्डेशन हा डिसीज त्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे तो मंदबुद्धीचा वगैरे आपल्याला असेल असं या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतं. हेच दिस डिसीज इज कॉल्ड ॲज अ फिनॅलोक्युटोनेरिया, म्हणजेच PKU. आता या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच या गोष्टीवरती क्वेश्चन पडू शकतात बेटा, MCQमध्ये वगैरे, तर थोडंसं बी केअरफुल. एवढं काय हार्ड नाही आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. ॲटोसोमल रेसेसिव्ह ट्रेट्स ॲपेअर्स इन बोथ सेक्सेस विथ इक्वल फ्रिक्वेन्सी. ह्या ठिकाणी सुद्धा बोथ सेक्सेस म्हणजे मेल आणि फिमेलमध्ये सुद्धा, दोघांमध्ये सुद्धा इक्वल फ्रिक्वेन्सीमध्ये, म्हणजे दोघांमध्ये सुद्धा हे दिसतात इक्वल फ्रिक्वेन्सीमध्ये ॲटोसोमल रेसेसिव्ह ट्रेट्स. आलं लक्षात. म्हणजे असं नाही की मेलमध्ये होतं किंवा फिमेलमध्ये, दोघांमध्ये, दोघांमध्ये आणि इक्वल फ्रिक्वेन्सीमध्ये दिसायला लागतं बेटा. दीज ट्रेट्स टेंड टू स्काईप जनरेशन. आणि हे काय करतात मग आपल्याला पुढे, याचंसुद्धा आपल्याला बरंचसं वेळा प्रॉब्लेम येऊ शकतं की याच्याद्वारे हे जे ट्रेड्स आहेत, हे ट्रेड्स जे पुढे जे जातात, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे है ना, कसे जातात, बाउन्स होऊन जातात. म्हणजे स्काईप होऊन म्हणजे बाउन्स होऊन पुढच्या जनरेशनकडे काय होतात, पुढे सोडले जातात. आणि अशा प्रकारे हे बोथ मेल अँड फिमेलमध्ये दिसायला लागतं. हेच आहे फिनॅलोक्युटोनेरिया. म्हणजे या ठिकाणी आपण ॲटोसोमल इनहेरिटन्स म्हणजे काय लक्षात आलं आहे तुम्हाला, है ना. म्हणजे 22 पेअर्स जे आहेत क्रोमोझोमचे, है ना, ह्युमन बिईंग्समधले, यांना ॲटोसोम्स म्हणतो. आणि ॲटोसोम्समध्ये जे काही बदल घडतो किंवा याच्याद्वारे काही प्रॉब्लेम्स येतात, ह्या ठिकाणी याच्याद्वारे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की काय होतं. मग त्याच्यामध्ये डॉमिनंट ॲटोसोमल ट्रेट्समध्ये काय घडतं आणि रेसेसिव्ह ॲटोसोमल ट्रेट्समध्ये त्यामध्ये बदल घडला तर काय घडतं, त्याचे एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि याद्वारे आपल्याला ॲटोसोमल इनहेरिटन्सचा पार्ट हा संपलेला आहे. थँक्यू.